आता आमच्या प्रभागामध्ये जर बघितला तर तेजश्री अमृत भोसले हे सलग 2 वेळा निवडून आलेत. 2 वेळा निवडून यायचं कारण म्हणजे त्यांचं कर्तृत्व. आमचा जो प्रभाग आहे तो पूर्ण मय भागाचा प्रभाग आहे. मय भागाच्या प्रभागामध्ये आमचा पूर प्रमाण एवढं आहे की पुरावेळी त्यांनी स्वतःच्या घरात पाणी देखील येतं, पण स्वतःचा घराचा संसार सोडून त्यांनी जनतेसाठी येतात. त्याचबरोबर जे काही आमची वस्ती आहे ती शेती विभाग आहे. शेती विभागामध्ये जर जनावरं म्हटलं तर जनावरांचं भरपूर हाल होतं. आपण माणूस कसं करतो की कुठं पण जाऊन जेवतो, पण जनावरांचं इतकं हाल होतं की पाऊस येतो त्यात त्यांनी भिजतात. तर आम्ही पूर्ण शेड मारून जनावरांसाठी पूर्ण राहण्याची त्यांची सोय करतो. त्यांना चारा असेल परगावून चारा आणतो. त्यांचं जे काही सोय आहे हे मामा पूर्ण स्वतः करतात. त्यामुळं आमचा जो प्रभाग आहे तो पूर्ण मामांनी म्हणजे एक तिने फॅमिलीसारखं त्याचं म्हणजे वागणूक दिलेली आहे. आमच्या प्रभागामध्ये जो काही उमेदवार आहे तो एक कार्यकर्ता म्हणून नाही तर एक फॅमिली मेंबर म्हणून त्यांनी एक नातं तयार केलेलं आहे. आणि जर तुम्ही जर म्हटला तर कोरोनाच्या काळात पण तिने इतकं सारं तिने लोकांना मदत केली आहे की कुठेही असू दे त्यांचं म्हणजे कसं होतं की क्वारंटाईन करत होतं. मग क्वारंटाईनमध्ये पत्रा वगैरे लावत होतं. त्यामुळं जे काही लोक होते, लोक घाबरत होते, हे करत होते, त्यांना धीर द्यायचं काम तिने केलेलं आहे. धीर देताना पण तिने लांबून केलेलं नाही, जवळ येऊन तिने जनतेशी संपर्क साधला आहे. त्यामुळे एक तिने पाठिंबा द्यायचं काम तिने केलेलं आहे. म्हणजे तुमच्या मते भोसले साहेब स्वतःच्या जीवाची पर्वा न करता लोकांना जनसेवा करणारे आहेत. मग आणखी कोणती कोणती कामं करणं गरजेचं आहे त्यांनी असं वाटतं? आता आमचा असा प्लॅन आहे की जे काही ओपन पीस आहे, ओपन पीसमध्ये जे कार्यालय म्हणजे आमचा प्रभाग जरा दुर्मिळ असल्यामुळं आमच्या कार्यालय म्हणा किंवा महिलांना आमचं अंतर जास्त आहे बाजारपेठ, तर आम्ही बाजारपेठचं एक प्लॅन केलेला आहे. त्याचबरोबर शाळा, आता शाळेचा जर विचार केला तर सगळा बाजारीकरण झालेला आहे. तर मामांनी स्वतः एक तांबेमाळा हुतात्मा बाबू गेनू शाळा आम्ही स्वतः तिथं स्थापन केलेलं आहे. तर त्या शाळेची स्थिती अशी आहे की आमचा प्रभागातली सगळी जी काही लोकं आहेत तर त्यांचा जे काही पट आहे तो पट भरून आम्हाला तिथं वशिला लावायला लागतो. इतकं छान तिने केलेलं आहे. तर असं सगळं तिने आजपर्यंतचा कार्यभार तिने केलेला आहे. तुमची जी काही उर्वरित स्थगित कामं असतील हां, ती कोणकोणती आहेत? म्हणजे रस्ता प्रश्न असू दे, पाणी प्रश्न असू दे किंवा स्वच्छतेचा प्रश्न, हे सुटलेत का? हो जर तुम्ही बघितला तर रस्ता वगैरे त्यांनी सगळं केलेलं आहे. फक्त आमचा पाण्याचा एक प्रश्न होता. तेही मामांनी आचारसंहितेच्या आधी 18 लाख लिटरची टाकी मंजूर केली आणि त्याचं भूमिपूजन झालेलं आहे. त्याचंही काम आता चालू झालेलं आहे. ते आता ही आचारसंहिता संपली की ते पण काम पूर्ण होईल. म्हणजे आमचा पूर्ण प्रभाग आहे तो सुजलम सुफलम होऊन जाईल. याआधी सत्तेत नसताना त्यांनी एवढी कामं केली. मग सत्तेत आल्यानंतर ना गॅरंटी आहे का की त्यांनी तुमची उर्वरित सगळी कामं पूर्ण करणार? होय, आशा आहे पूर्ण करतील आणि आम्हीही सगळे आमचा प्रभाग ठरवला आहे की यंदा हॅट्रिक त्यांची होणारच.